Hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण क्वालिटीच्या टर्म पाहिल्या. त्यातल्या तीन टर्म फक्त राहिलेल्या आहेत. बेसिक ज्या टर्म्स आहेत त्या QFD, इट इज द प्रोसेस ऑफ सेट ऑफ टूल्स यूज्ड टू इफेक्टिवली define customer requirements and convert them into the detailed engineering specification and plans to produce the product which fulfill those requirement. Simply quality function deployment म्हणजे काय आहे तर हा असा सेट ऑफ टूल आहे जिथे असा सेट ऑफ टूल इथे यूज केला जातो ज्याच्या थ्रू तुम्ही कस्टमर रिक्वायरमेंट जे आहेत ते सॅटिस्फाईड करू शकता आणि इट विल बी जे डिटेल स्पेसिफिकेशन आहेत इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये आपण कन्वर्ट करतो. ओके, सो बेसिकली ह्या टर्म्स आहेत QFD म्हणतात त्याला, क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट. ओके, मग जनरली हे कसं केलं जातं तर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल एक मॅट्रिक्स ड्रॉ केला जातो. त्याच्यात त्या टर्म दाखवल्या जातात सगळ्या. त्या टर्म्सनुसार आपण दाखवू शकतो. मग ह्याच्यात ह्या सहा स्टेप्स आहेत. 6 स्टेप्स प्रेझेंटेड इन बिल्डिंग हाऊस ऑफ क्वालिटी. मग आता बिल्डिंग हाऊस ऑफ क्वालिटीमध्ये आता इथं बघा कसं दाखवलेलं आहे. इंजिनियर रिक्वायरमेंट, इंजिनियरच्या रिक्वायरमेंट, बिझनेस रिमार्क्स, कॉम्पिटिटिव्ह कॅल्क्युलेशन, कोरिलेशन, कस्टमर रिक्वायरमेंट अँड कम्पेअर टेक्निकल. ओके, सो हे फॅक्टर्स आहेत. हे 6 स्टेप्स आहेत ज्याच्या थ्रू आपण काय दाखवतो क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट. मग बेसिकली आपल्याला कस्टमरच्या रिक्वायरमेंट फुलफिल करायच्यात विथ द हेल्प ऑफ और विथ द इफेक्टिवली यूज ऑफ द सेट ऑफ टूल्स. ओके, देन आता ह्याच्यात काय आहे तर ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. इट विल बी इस्टॅब्लिश क्वालिटी इस्टॅब्लिश करणार, ह्याच्यामुळे क्वालिटी तुमची वाढणार आहे. देन स्टॅबिलायझेस द क्वालिटी, स्टेबल म्हणजे जी काय क्वालिटी आहे ती तुमची इम्प्रूव्ह किंवा ती स्टेबल राहील, जी काय असेल ती कमी होणार नाही. ओके, देन कस्टमर रिक्वायरमेंट ॲज बेस यूज्ड, ह्याच्यामध्ये कस्टमर रिक्वायरमेंट हा बेस आहे ज्याचा यूज केला जातो आपण. कॉम्पिटिटिव्ह ॲनालिसिस पॉसिबल, ह्याच्यात कॉम्पिटिटिव्ह ॲनालिसिस पॉसिबल आहे. रिड्यूस द रिवर्क कॉस्ट, रिवर्कची गरज पडणार नाही त्यामुळे रिवर्कची कॉस्ट कमी होईल. देन ॲक्शन टेकन अगेन्स्ट द पुअर क्वालिटी, जी पुअर क्वालिटी आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काहीतरी काम करू शकता. सो दिस इज द क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट. नाव नेक्स्ट इज प्रोसिजर ऑफ इम्प्लिमेंट ऑफ QFD और क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट. कसं हे केलं जातं. सो देर आर 4 फेजेस. प्रोडक्ट डेफिनेशन. ओके, आता ह्याच्यात काय आहे, इट इज द बेसिस ऑन व्हॉइस ऑफ कस्टमर डिमांड्स अँड नीड ऑफ कस्टमर आर कलेक्टेड थ्रू द मार्केट सर्वे. मार्केट सर्वेमध्ये जे कस्टमरच्या डिमांड्स आहेत तर ते आधी बघितलं जातं, त्याचा सर्वे केला जातो आणि मग प्रोडक्ट डेफिनेशन होईल. ओके, म्हणजे कुठला प्रोडक्ट तुमचा क्वालिटी डिप्लॉयमेंट आहे. प्रोडक्ट डेव्हलपमेंट, मग तो प्रोडक्ट ड्युरिंग द फेज क्रिटिकल पार्ट्स अँड असेंब्लीज आर आयडेंटिफाईड. मग ह्याच्यातले कुठले पार्ट्स जे आहेत ते क्रिटिकल आहेत. ओके, जो काही प्रॉब्लेम असेल तो किंवा असेंब्लीज ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केल्या जातात. सो प्रोडक्ट डेव्हलपमेंट. देन प्रोसेस डेव्हलपमेंट, द मॅन्युफॅक्चरिंग अँड असेंब्ली प्रोसेस आर डिझाईन ऑन बेसिस ऑफ स्पेसिफिकेशन ऑफ प्रोडक्ट. म्हणजे स्पेसिफिकेशन ऑफ प्रोडक्ट आहे त्याच्यानुसार ते डिफाईन केलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. सो दिस इज द प्रोसेस डेव्हलपमेंट. अँड लास्ट वन इज प्रोसेस क्वालिटी कंट्रोल. मग ह्याच्यात काय असणार आहे, इन्स्पेक्शन किंवा बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स असेल. म्हणजे प्रोडक्ट तुमचा लॉन्च करायच्या अगोदर बिफोर द प्रोडक्शन लॉन्च QFD प्रोसेस आयडेंटिफाईज द क्रिटिकल पार्ट अँड प्रोसेस कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे प्रोसेस कॅरेक्टरिस्टिक्स आणि क्रिटिकल पार्ट कोणते ते आयडेंटिफाय करतं. सो दिस इज द क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट. ॲप्लिकेशन कुठं आहे तर आपलं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट डेफिनेटली तिथं QFD लागणार आहे. सर्व्हिस इंडस्ट्री असेल, सॉफ्टवेअर प्रोडक्ट असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT पार्कमध्ये, देन हेल्थ केअरमध्ये आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. ह्या सर्व सेक्टर्समध्ये काय केलं जातं QFDचा यूज केला जातो किंवा इट इज द ॲप्लिकेशन ऑफ द QFD. सो सिम्पल आहे, बेसिक आहे ही टर्म. देन नेक्स्ट टर्म आहे सेकंड टर्म म्हणूया आपण ह्याला, ती आहे क्वालिटी ऑडिट. ओके, क्वालिटी ऑडिट. आता हे ऑडिट तुम्ही ऐकलं असेल बघा, जनरली कंपनीत ऑडिट असतं किंवा एखाद्यास ऑडिट म्हणजे थोडक्यात इन्स्पेक्शन म्हणतो आपण, शाळेत वगैरे असताना पण आपलं व्हायचं. ओके, मग आता इंडस्ट्रीशी रिलेटेड जर असेल तर क्वालिटी ऑडिट म्हणतात त्याला. इट इज द एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड ॲक्टिव्हिटीज टू व्हेरीफाय देअर ॲक्युरेसी युजली बाय द समवन अदर दॅन द पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर देम. मग कुणाकडून ऑडिट केलं जातं, अदर दॅन असा पर्सन असेल जो तुमच्या कंपनीच्या बाहेरचा असेल. मग आता जनरली काय दाखवलं म्हणजे काय माहिती आपल्याला ऑडिटबद्दल तर आपल्या कॉलेजमध्ये पण बऱ्याच वेळेस कमिटी वगैरे येते. मग ते काय चेक करते तर ती फक्त तुम्ही लेक्चर्स कसे करताय कंडक्ट ते बघत नाही, तर बाकीच्या सगळ्या 1 by 1 स्टेप्स बघत असते. ओके, ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट चेक बाय द इन्स्पेक्टर किंवा चेक बाय द पर्सन. मग कुठला पर्सन असेल, मग डिपेंड्स ऑन मॅनेजमेंट असेल किंवा इंडस्ट्रियल पर्सन असेल
तर हे डिपेंड्स राहणार आहे, पण जनरली क्वालिटी ऑडिट केलं जातं. ओके, मग आता पर्पज काय आहे? टू चेक द विदर द सिस्टीम वर्क प्रॉपरली, सिस्टीम व्यवस्थित आहे का त्याच्यासाठी आपण ऑडिट करत असतो. टू नो आर देअर द नॉन कन्फर्मिटीज इन सिस्टीम. नॉन कन्फर्मिटीज म्हणजे डिफेक्ट्स आहेत का त्या सिस्टीममध्ये. वेदर द प्रॉब्लेम आर करेक्टेड, जरी असतील डिफेक्टिव्ह तर ते त्यांनी करेक्ट केलेले आहेत का. फोकस ऑन पोटेन्शियल प्रॉब्लेम. सो दिस इज द क्वालिटी ऑडिट पर्पज. ह्याच्यासाठी आपण क्वालिटी ऑडिट करत असतो. सो इट इज सिम्पली सर्वे ऑफ क्वालिटी टू एंटायर प्लॅन. It include like quality policy, then attitudes, then training process, design features etc. म्हणजे जनरली सगळीकडे आपण हे काय करत असतो, ऑडिट करत असतो. आता एम काय आहे किंवा ऑब्जेक्टिव्स काय आहेत? टू डिटरमाइन द क्वालिटी क्वालिटी सिस्टीम डिटरमाइन करायला. टू इम्प्रूव्ह द इफिशियन्सी अँड इफेक्टिवनेस ऑफ युअर क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम. टू लिस्ट युअर क्वालिटी सिस्टीम इन रजिस्ट्रार ऑफ ॲन इंडिपेंडंट एजन्सी. म्हणजे तुमची जी सिस्टीम आहे ती ॲज अ क्वालिटी सिस्टीम म्हणून रजिस्टर ॲज अ इंडिपेंडंट एजन्सी म्हणून व्हायला पाहिजे. ओके, टू व्हेरीफाय दॅट युअर क्वालिटी सिस्टीम कंटिन्यूस टू मीट द रिक्वायरमेंट. म्हणजे क्वालिटी सिस्टीममध्ये तुमची जी काही रिक्वायरमेंट्स आहे ते मीट करते. तर ह्याच्यासाठी हे सगळे काय आहेत आपले ऑब्जेक्टिव्ज ऑफ क्वालिटी ऑडिट और एम ऑफ क्वालिटी ऑडिट. सो दिस टर्म इज क्वालिटी ऑडिट. आता लास्ट टर्म आहे ती आहे व्हेंडर रेटिंग. व्हीआर म्हणतात किंवा ह्याला व्हेंडर क्वालिटी रेटिंग पण म्हणतात. आता व्हेंडर म्हणजे कोण असतो? ज्याच्याकडून रॉ मटेरियल असेल किंवा एखादा पार्ट, मोठ्या कंपन्या ज्या असतात MNC कंपन्या, त्या छोट्या कंपनीकडून काही पार्ट्स विकत घेते. तर ज्यांच्याकडून विकत घेतलं जातं तो व्हेंडर असतो. ओके, मग व्हेंडर रेटिंग, मग त्यांना रेटिंग कसं केलं जातं? द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर्ड लार्जली डिपेंड्स ऑन क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल, टूल्स एटसेट्रा परचेस फ्रॉम व्हेंडर. म्हणजे तुमचा क्वालिटी प्रोडक्ट हा मोस्टली कशावरती डिपेंड असणार आहे? तर तुम्ही जे रॉ मटेरियल घेताय, क्वालिटी रॉ मटेरियल आहे का किंवा टूल्स असतील तर ते कुठल्या वेंडरकडून परचेस केले त्याच्यावरती डिपेंड असतो. सो वेंडर रेटिंग इम्पॉर्टंट आहे. द वेंडर्स आर इव्हॅल्युएटेड अँड परचेसिंग डिसिजन्स कॅन बी मेड. ओके, देन दिस प्रोव्हाइड द क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ वेंडर रेटिंग. मग क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ वेंडर रेटिंग कसं केलं जातं? तर मेजरिंग हाऊ वेल ईच वेंडर इज परफॉर्मिंग क्वालिटी वाईज. प्रत्येक वेंडर कसा क्वालिटी वाईज मेजर केला जातो. देन कम्पेअरिंग द व्हेरियस वेंडर्स विथ अदर्स. एका वेंडरला दुसऱ्या वेंडरसोबत कम्पेअरिंग. देन नथिंग द प्रोग्रेस ऑफ ईच वेंडर्स. ओके, नोटिंग द प्रोग्रेस म्हणजे आता त्या ह्याची वेंडरची जी प्रोग्रेस आहे, म्हणजे आता त्यानं पार्ट्स दिलते, मग फॉर एक्झाम्पल 100 पार्ट दिलते, त्यात किती डिफेक्टिव्ह होते? 2. पुढच्या वेळेस त्याचे 100 जर ओके असतील तर त्याची ती प्रोग्रेस असणार आहे. देन इलिमिनेटिंग द वेंडर्स, मग जे वेंडर्स आहेत जे खराब आहेत ते इलिमिनेट करा, मग राहिलेले तुमचं वेंडर रेटिंग तुम्ही करू शकता. आता इथं काही कॅल्क्युलेशन्स आहे ज्याच्यावरती वेंडर रेटिंग हे केलं जातं. इट डिपेंड्स ऑन द लॉट ऑफ क्वालिटी. जो काही लॉट आला आहे त्यांच्याकडून तर त्या क्वालिटीवरती, म्हणजे रिजेक्टेड लॉट किती आहे त्याच्यानुसार. द पर्सेंटेज डिफेक्टिव्ह किती आहे पार्ट्सच्या मागं. देन कॅरेक्टरिस्टिक लाईक लेंथ, वेट, त्याचं लेंथ किती, वेट किती त्याच्यानुसार. आणि कॉस्ट म्हणजे त्या प्रत्येक वेंडरनं वेगवेगळी कॉस्ट दिलेली असणार आहे, त्याच्यानुसार त्यांचं काय केलं जातं? रेटिंग केलं जातं. ओके, मग आता इथं कॅल्क्युलेशन्स दिलेले आहेत काही, त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेट करू शकतो. VQR डिझायर्ड कॉस्ट ऑफ इन्स्पेक्शन, ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शनच्या कॉस्टनुसार क्वालिटी रेटिंग करू शकता. देन पर्सेंटेज ऑफ लॉट्स एक्सेप्टेड, लॉट किती एक्सेप्ट केलेत, नंबर ऑफ लॉट एक्सेप्टेड, नंबर ऑफ लॉट इन्स्पेक्टेड, एवढे इन्स्पेक्ट केले ते एवढे ॲक्सेप्ट केलेत, मग त्याचा जो रेशो आहे त्याच्यानुसार तुम्ही वेंडर रेटिंग करू शकता. देन VQR हा एक फॉर्म्युला आहे, 70 + LR/N - 70 रूट ऑफ N. मग ह्याच्यात N म्हणजे काय? तर कॅपिटल N आहे नंबर ऑफ लॉट सबमिट झालेले. N इज नंबर ऑफ सॅम्पल साईज, तुम्ही सॅम्पल किती काढले. देन पर्सेंटेज ऑफ डिफेक्टिव्ह P-AQL. आता हे ॲव्हरेज क्वालिटी लेवल आहे, हे तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यात कळेल लास्ट चॅप्टरमध्ये. आणि LR म्हणजे हा त्याचा फॉर्म्युला आहे. सो दीज आर द VQR असं किंवा वेंडर रेटिंग असं केलं जातं. सो दिस इज द लास्ट टर्म ऑफ वेंडर रेटिंग. आता टोटल नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला तो आहे TQM किंवा क्वालिटी इम्प्रूव्हमेंटच्या वेगवेगळ्या मेथड्स आहे, मेथडॉलॉजी आहेत, त्यातल्या आपण बऱ्याच मेथड्स बघणार आहोत. त्यातली फर्स्ट आहे TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. सो TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट अँड ISO स्टँडर्ड्स हे आपण ह्याच्यात बघणार आहे. त्यात टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये आता टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, देन 6 सिग्मा,
हा एक कन्सेप्ट आहे. देन कायझन, पोकायोग, 5S टेक्निक्स, ह्या टेक्निक्स आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. आणि ISOचं इंट्रोडक्शन जे आहे ते मी डायरेक्ट यूट्यूबची व्हिडिओ लिंक करेल, तुम्हाला ती तुम्ही चेक करा. ओके, हे झालं की आपलं हा चॅप्टर कंप्लीट होतो आहे. ओके, सो आता आपण TQM बघूया. टोटल क्वालिटी मी जस्ट बेसिक तुम्हाला सांगते, नंतर थेरॉटिकली जे काय आहे ते तुम्ही रीड करा. मी बुकचे जे काय नोट्स आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ओके, ह्या बुकमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे, विथ एक्झाम्पल्स दिलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात येईल. ओके, TQM कॅन बी डिफाईन द कंट्रोल ऑफ ऑल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ an organization to satisfy the consumer needs in most economical manner. कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी जे काय कंट्रोल आहेत, जे काय ट्रान्सफॉर्मेशन केली जातात ऑर्गनायझेशनने, तर त्याला TQM म्हणायचं, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. इट विल बी फोकस्ड ऑन कस्टमर. ओके, कस्टमरवरती फोकस असतं. कंटिन्युअस प्रोसेसमध्ये कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी आपण ह्या TQMचा यूज करत असतो. ओके, सो प्रिन्सिपल्स ऑफ एलिमेंट्स ऑफ TQMचे मेन प्रिन्सिपल्स किंवा मेन पार्ट्स कोणते आहेत, तर बेसिकली हे 4 पार्ट आहेत. TQM इट इज रिलेटेड टू द कस्टमर फोकस, जे मगाशी मी म्हणलं. देन मॅनेजमेंट कमिटमेंट, मॅनेजमेंटच्या कमिटमेंट, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आणि एम्प्लॉई एम्पॉवरमेंट. सो दीज 4 फॅक्टर्स आर देअर TQMमध्ये. कस्टमर सॅटिस्फॅक्शनमध्ये काय येतं, इट इज द अल्टिमेट गोल इन TQM. इट मीन्स द कंपनी शुड फुलफिल द नीड्स ऑफ कस्टमर. कस्टमरच्या डिमांड्स आपल्याला काय करायच्यात, फुलफिल करायच्यात. मग कुठल्या असतील, रिलायबिलिटी असेल, व्हर्सटाइलिटी असेल, मेंटेनॅबिलिटी असेल, सुटेबिलिटी असेल, तर हे जे काय आहे ते सगळं कस्टमरचं सॅटिस्फॅक्शनमध्ये येईल. ओके, देन नेक्स्ट आहे, सेकंड आहे एम्प्लॉई एम्प्रूव्हमेंट. आता एम्प्लॉई एम्पॉवरमेंटमध्ये काय येणार आहे की एम्प्लॉई जे आहेत त्यांची सेल्फ डेव्हलपमेंट होते का, किंवा ट्रेनिंग असेल, त्यांचं जॉब सॅटिस्फॅक्शन असेल, त्यांना क्वालिटी माइंडनेस म्हणजे त्यांचा माइंडसेट कसा आहे, त्यांची हेल्थ अँड सेफ्टीचं प्रोव्हिजन्स असतील, क्वालिटी सर्कल फॉर्मेशन असेल, म्हणजे जे आपण लास्ट टाईम बघितलं होतं QC काय असतं, क्वालिटी सर्कल, तर त्याचे हे असेल, तर हे वेगवेगळं जे आहे क्वालिटी एम्प्लॉई एम्पॉवरमेंट ह्याच्यामध्ये तो पॉईंट येईल. ओके, देन नेक्स्ट आहे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आता कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटमध्ये काय आहे, तर जे काय डे टू डे लाईफमध्ये वेगवेगळे कॉम्पिटिटर आहेत, मग ते कुठली स्टँडर्ड म्हणजे कुठले सॉफ्टवेअर्स यूज करतात, किंवा वेगळं काय नवीन आलेलं आहे, तर ते तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे. किंवा क्वालिटी सिस्टीम अँड देअर कॉस्ट, त्याचा कॉस्ट असेल, प्रोसेस कंट्रोल विथ स्टँडर्डायझेशन, देन इम्प्रूव्हिंग द प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायची, रिड्युसिंग द वेस्ट रिड्यूस करायचं, एनहान्समेंट थ्रू द न्यू अँड इम्प्रूव्ह प्रोडक्ट्स, जसे न्यू आणि प्रोडक्ट्स आहेत ते इम्प्रूव्ह करायचे किंवा इन्क्रीज करायचे. सो दिस इज द कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आणि लास्ट वन इज मॅनेजमेंट कमिटमेंट. आता मॅनेजमेंट कमिटमेंट काय असेल, तर फॉर एक्झाम्पल इन्सेंटिव्ह असेल, किंवा प्रत्येक मंथली त्यांची जी काय सॅलरी इन्क्रीज होते ती असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा मॅनेजमेंटने एखाद्या पार्टसाठी त्यांनी जी काही कमिटमेंट दिली आहे, त्यांचा जो सपोर्ट आहे त्या मिशनसाठी, तर हा जर त्यांचं कॉपरेशन असेल तर तुमचं काय असेल, टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट मिळेल. ओके, सो दिस इज द TQM. हे बेसिकली TQM आहे. आता ह्याचा ॲडव्हान्टेज काय होतो TQMचा, तर इट कॅन मेक्स द कंपनी अ लीडर इन मार्केट अँड नॉट द फॉलोअर. म्हणजे कंपनी तुमची ॲज अ लीडर म्हणून काम करेल. देन TQM फॉर्म्स द क्लोज लूप ऑफ कस्टमर्स, वर्कर्स, मॅनेजमेंट टू अचीव द ऑब्जेक्टिव्ज ऑफ क्वालिटी. मग TQM जिथं जिथं टोटल क्वालिटी मॅनेजमेंट केलं जातं, तिथं तुमचा जो क्लोज लूप आहे, म्हणजे कस्टमर, वर्कर्स, मॅनेजमेंट हे सगळे सॅटिस्फाईड असतील आणि त्यांचा एक क्लोज लूप तयार होतो. इट मेक्स अ कंपनी मोर सेन्सिटिव्ह अँड अटेंटिव्ह टुवर्ड्स द कन्झ्युमर नीड्स. डेफिनेटली ती कंपनीला सेन्सिटिव्ह अँड अटेंटिव्ह बनेल. ओके, सो दिस इज द ॲडव्हान्टेजेस. सिमिलरली आता ह्याच्या ऑर्गनायझेशन्सशी रिलेटेड बेनिफिट्स आहेत. प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होणार, कॉस्ट तुमची रिड्यूस होणार, देन कॅपॅसिटी इन्क्रीज होणार, देन ह्युमन एरियाचा वर्क जो मॉरल आहे इम्प्रूव्हमेंट होईल. हे वेगवेगळे आहेत. ओके, देन स्टाफशी रिलेटेड बेनिफिट आहेत. स्टाफ सॅटिस्फाईड होईल, जॉब त्याचं सिक्युअर आहे हे त्याला वाटेल. तर ह्या सगळ्या गोष्टी TQMमध्ये येतात. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट जर आपण अचीव केलं तर ॲटोमॅटिकली तुमचा सेल वाढणार आहे. सेल वाढला तर ॲटोमॅटिकली तुमचा जॉब सॅटिस्फॅक्शन राहणार आहे. ओके, सो दिस इज द TQM. आता ह्याच्यात त्यांनी क्वालिटी कंट्रोल आणि TQMचा डिफरन्स दिला आहे, तो पण व्यवस्थित बघून घ्या. क्वालिटी कंट्रोलमध्ये आपण फक्त प्रोडक्टशी रिलेटेड बोलत असतो. TQMमध्ये आपण फक्त प्रोडक्ट नाही, टोटल सिस्टीम, इंडस्ट्रीच्यामध्ये जी काही सिस्टीम आहे, प्रोडक्शन सिस्टीम, त्या सिस्टीमबद्दल बोलत असतो. त्यामुळे त्याच्यानुसार त्याचे वेगवेगळे डिफरंटिव्ह पॉईंट्स आहेत, ते तुम्ही नोट्समध्ये बघा. ओके, सो आता ह्याच्यामध्ये
मेन वेगवेगळे पॉईंट्स आहेत. ओके, मग जनरली TQM जर तुम्हाला अचीव करायचं असेल तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात त्या आणि टेक्निक्स बघूया. आता ह्या टेक्निक्समध्ये बघा इथं 0 डिफेक्ट म्हणजे 6 सिग्मा असतं, ते आपण नेक्स्टमध्ये बघणार आहोत. ट्रेनिंग एम्प्लॉय असेल, देन जस्ट इन टाईममध्ये जॉब तयार करणं आणि डिलिव्हर करणं, इंजिनिअरिंग असेल, बिझनेस प्रोसेस असेल, मोटिवेशन स्कीम असेल. सो दिस इज द टेक्निक्स ऑफ TQM. ह्या टेक्निक्सचा यूज करून तुम्ही टोटल क्वालिटी मॅनेजमेंट अचीव करत असता. ओके, देन आता इथं टूल्स आहेत. टोटल क्वालिटी मॅनेजमेंटसाठी तुम्ही डेटा कलेक्ट करणार कस्टमरकडून. ओके, देन तुमचं जे काय जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे मग ती कशात हे करायची, तर हिस्टोग्राम काढायचा किंवा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, ग्राफ्स, कॉज अँड इफेक्ट मेथड, स्कॅटर डेटा, फ्लो प्रोसेस चार्ट, हे सगळं तुम्ही ड्रॉ करायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही वर्क करायचं. ओके, हिस्टोग्राम म्हणजे काय, तुम्ही शाळेत असताना पण काढलेत ग्राफ, ते ग्राफ म्हणजे हिस्टोग्राम असतो. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल, ग्राफ्स असतील तर ते तुम्ही जो डेटा कलेक्ट केला आहे त्याच्यानुसार काढायचा आणि मग पुढच्या गोष्टी कंप्लीट करायच्या. आता इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर PDCA, प्लॅन, डू, चेक, ॲक्ट, सायकल. PDCA म्हणायचं, प्लॅन करायचा, डू म्हणजे त्याच्यावरती काम, चेक विदर द गोल इज अचीव, तुमचं जे काय गोल होतं ते अचीव झालं का, देन ॲक्ट. ओके, मग तुम्ही काय जे पुढं करणार आहे ते काम करा, किंवा जर नाही झालं तर मॉडिफाय द पॅरामीटर्स. सो दिस इज द PDCA सायकल. PDCA सायकल, प्लॅन, डू, चेक, ॲक्ट, ही सायकल आहे. कंटिन्युअस तुमची सायकल चालू राहणार ती. ओके, सो दिस इज द टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. मग आता इथं दिलं आहे प्लॅनमध्ये काय करणार आहे, डूमध्ये प्लॅनमध्ये व्हॉट अँड वाय क्वेश्चन विचारून तुम्ही जे काय डेटा कलेक्ट होईल तो झाला प्लॅन. डेव्हलप अँड इम्प्लिमेंट सोल्युशन इम्प्लिमेंट, देन इव्हॅल्युएट द रिझल्ट्स आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ फुल स्केल सोल्युशन. सो दिस इज द प्लॅन, डू, चेक आणि ॲक्ट, PDCA सायकल. ह्या सायकलमुळे काय होणार आहे, कंटिन्युअस डेव्हलपमेंट होईल, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट होईल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल, व्हेंडर डेव्हलपमेंट असेल, तर ह्या ज्या इंडस्ट्रीशी रिलेटेड गोष्टी आहेत, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट असेल, तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येतील. सो दिस इज द TQM. आता नेक्स्ट आहे 6 सिग्मा. आता 6 सिग्मा सांगण्याच्या अगोदर बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 6 सिग्मा काय सांगितलं मी तुम्हाला. असा 6 सिग्मा म्हणजे अशी टर्म आहे ज्याच्यामध्ये आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करतो. बट ह्याच्यात मेन काय म्हटलं जातं, इट इज द 0 डिफेक्ट. आता 0 डिफेक्ट प्रोसेस, 0 डिफेक्ट असणं पॉसिबल आहे का सांगा. अशी कोणती तरी सुद्धा इंडस्ट्री आहे का की जिथे तुम्हाला 100% तुमचे पार्ट्स ओके मिळतील, नाही होणार. 0 डिफेक्ट म्हणजे तुमचे जे 100 जॉब आहेत त्याच्यात एकही डिफेक्ट नाही, किंवा तुमचे 1,00,000 जॉब आहेत, 1 करोड जॉब आहेत त्याच्यात एकही डिफेक्ट नाही, असं होणार नाही. बट इट इज कॉल्ड द 6 सिग्मा. 6 सिग्मा का म्हणतात ह्याला, तर ही जॅपनीज टेक्निक आहे. आता हे जपानमध्ये कसं तयार झालं, तर हे जनरली सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत, मेथड्स आहेत, TQM असेल, पोकायोक असेल, कायझन, 5S, ह्या सगळ्या जपानमधून आल्या. आता कधी आल्या, तर जेव्हा वर्ल्ड वॉर 2 झालं तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी जपानवरती हिरोशिमा, नागासाकी इथं जेव्हा तुमचं बॉम्बस्फोट झाले तेव्हा जॅपनीज पूर्ण डिस्ट्रॉय झाले होते. मग अमेरिके थ्रू 1-2 सायंटिस्ट, डगलर नाव आहे त्या सायंटिस्टचं, तर ते सगळे तिथं गेले आणि त्यांनी फर्स्ट काय स्टार्ट केलं, तर आपण क्वालिटी प्रोडक्ट देणं इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही क्वालिटी इम्प्रूव्ह करताल तेव्हा तुमचा सेल वाढेल आणि त्याच्यावरतीच त्यांनी जास्त भर दिला. मग त्यांनी तिथं ते टेक्निक्स तयार केल्या. ह्या 1 by 1 टेक्निक आल्या, म्हणजे पहिल्यांदा TQM आलं असेल, मग 6 सिग्मा आलं असेल, मग कायझन आलं, मग पोकायोक आलं, मग 5S आलं. त्यामुळे आता जॅपनीज तुम्ही जर बघितलं वर्ल्डमध्ये 1 नंबरला जर टेक्निक्समध्ये कुठली कंपनी पुढं असेल तर ती जॅपनीज आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सिमिलरली टोयोटो ही पण त्यांची कंपनी आहे. त्यांच्या थ्रू परत मग म्हणजे अमेरिकेचा पर्सन येऊन तिथं त्यांना डेव्हलपमेंट केली आणि ही टोयोटो कंपनी परत अमेरिकेमध्ये तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर तिथं त्यांचं बेस लावायला इकडची लोकं, जॅपनीजची लोकं तिथं जायला लागली. म्हणजे थोडक्यात जपान हे फक्त क्वालिटी इम्प्रूव्हमेंटमुळं इतकं पुढं गेलेलं आहे. ओके, सो मग त्यांनी 6 सिग्मा ही मेथडॉलॉजी तयार केली. आता 6 सिग्मामध्ये त्यांनी 6 हा पार्ट घेऊन, सिग्मा आणि 6 सिग्मामध्ये पार्ट घेऊन 0 डिफेक्ट कसं आपण प्रोव्हाइड करायचं इंडस्ट्रीला, तर हे आपण बघूया. आता जनरली 0 डिफेक्ट काय, तर आपण आता सध्या इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण खूप
चूजी झालेलो आहोत. कशामुळं? कारण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळेच आता अगोदर जसं होतं की सॅमसंग म्हणजे सॅमसंगच, मग सॅमसंगचाच मोबाईल सगळ्यांनी यूज करायचा. तर आता तसं राहिलेलं नाही. आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, त्यामुळे आपण वेगवेगळे मोबाईल्स खरेदी करतो किंवा मग वेगवेगळे प्रोडक्ट्स खरेदी करतो. आपलं डिफाईन नाही आहे की मला ह्याच कंपनीचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. का? कारण आपल्याकडे भरपूर, मग त्यामुळे कॉम्पिटिशन आलं तर तुम्हाला प्रत्येक इंडस्ट्रीला क्वालिटी मेंटेन करणं हे इम्पॉर्टंट आहे. मग क्वालिटी मेंटेन करण्यासाठी ह्या TQM किंवा 6 सिग्मा ह्या मेथडॉलॉजी त्यांना यूज करणं इम्पॉर्टंट आहे. मग जनरली फॉर एक्झाम्पल आता क्वालिटी का इम्पॉर्टंट आहे हे जर सांगायचं झालं तर एखादा ATM आहे, समजा आपण एखाद्या ATMला गेलो, ATMमधून पैसे काढायचे फॉर एक्झाम्पल मला 6,400 रुपये टाकले मी, तर त्यांनी काय सांगितलं 100 रुपीजच्या नोट नाही आहेत, तुम्ही 500चं हे करा. म्हणजे माझं डिससॅटिस्फॅक्शन झालं, थोडंसं डिससॅटिस्फॅक्शन झालं. म्हणजे मला 100चं चेंज पाहिजे होतं, तर मी आता किती टाकणार? एक तर 6,500 टाकणार किंवा 6,000 टाकणार, म्हणजे मला ते 500च्या नोटा मिळणार. म्हणजे इथं डिससॅटिस्फॅक्शन झालं. काहीतरी ATM असे असतात की मी 3 ठिकाणी गेले, मला कुठेही पैसे मिळाले नाही, अजून डिससॅटिस्फॅक्शन झालं. मग हे डिससॅटिस्फॅक्शन त्या कंपनीबद्दल म्हणजे त्या बँकबद्दल, त्या ATMबद्दल ॲटोमॅटिकली माझ्यात आलं. मग हे येऊ नये म्हणून आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करणं किंवा आपली बेस्ट क्वालिटी देणं इम्पॉर्टंट आहे. आत्ता सध्या मार्केटमध्ये एवढे कॉम्पिटिटर आहेत की जो बेस्ट देईल की लगेच त्याच्याकडे ते कस्टमर जाणार. ओके, मग आपल्याला एकही कस्टमरचं डिससॅटिस्फॅक्शन करायचं नाही आहे, तर मग आपण 6 सिग्मा यूज करायचा. ओके, मग 6 सिग्मा म्हणजे काय केलं जातं ते आपण आता नेक्स्ट कर्वमध्ये बघूया. तुम्हाला 6 सिग्माच का म्हटलं आहे त्याला ते सांगते. आता हा आहे तो कर्व. ओके, ह्या कर्वमध्ये तुम्हाला काय दाखवलं जातं? हा आहे त्याचा कर्व, लोअर स्पेसिफिकेशन लिमिट, अप्पर स्पेसिफिकेशन लिमिट. तर 1 सिग्मा -1 सिग्मा +1 सिग्मा हे जे आहे हे काय इंडिकेट करणार आहे तुम्हाला? पर्सेंटेज ऑफ डिफेक्टिव्ह. जेव्हा तुम्ही 1 सिग्मा अचीव करता कंपनीमध्ये, तेव्हा तुमचा पर्सेंटेज ऑफ डिफेक्टिव्ह 30.23 30.23 हे पर्सेंटेज आहे. ओके, 30.23% म्हणजेच किती पार्ट मागं तुम्ही फॉर एक्झाम्पल 100 पार्ट आहेत, 100मध्ये एवढे तुमचे डिफेक्टिव्ह असणार पर्सेंटेज वाईज. ओके, किंवा 2 सिग्मासाठी 69.30% तुमचे ओके पार्ट असणार आहे. ही तर ओके म्हणायचं आहे मला, 0 डिफेक्टिव्ह नाही. 30.23 हा डिफेक्टिव्ह झाला. देन 69.13 हा त्याचा ओके झाला. ते 93.32% हा ओके झाला. ते 99.37 तुम्ही क्वालिटी इम्प्रूव्ह केली. ते 99.97 ओके, म्हणजे तुम्ही किती % क्वालिटी अचीव केली? तर 100 जॉब मागं किती झाले? 30 तुमचे ओके आहेत. बघा 70 चुकले, मग काय झालं? 1 सिग्मा इज नॉट गुड. देन इथं 69 आहे, म्हणजे 100 जॉब आहेत, 69 ओके आहेत, बरोबर. म्हणजे राहिले किती? 31. सो 31 जे पार्ट्स आहेत तुमचे ते काय असणार आहेत? डिफेक्टिव्ह असणार आहेत. सो इट इज काय म्हणता येईल ह्याला? ॲव्हरेज म्हणता येईल. आता जनरली इंडस्ट्रीमध्ये आता स्मॉल स्केल म्हणूया आपण, तिथं हा चालतो 93.32चा. म्हणजे 100 जॉब मागं 93.32 जॉब ओके आहेत आणि बाकीचे 7 जॉब किंवा 6 जॉब्स काय असणार आहे तुमचे डिफेक्टिव्ह, म्हणजे इट्स ओके. ही जर तुम्ही अचीव केली 3 सिग्मा, तरी पण तुमची इंडस्ट्री आत्ता सध्या कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकते. बट त्याच्या पुढे 4 सिग्मा आहे 99.37. ओके, देन 99.97. 5 सिग्मा. आता जसं तुम्ही सिग्मा वाढतोय बघा, तसे त्याचे फक्त पॉईंटमध्ये कन्वर्जन होत चालले. ओके, मग 6 सिग्माला काय झालं? 6 सिग्माला 99.9999. मग जर फॉर एक्झाम्पल 1,00,000 पार्ट मागं माझे किती डिफेक्टिव्ह पार्ट निघत आहेत? तर फक्त 3 डिफेक्टिव्ह पार्ट निघत आहेत. फॉर एक्झाम्पल 1,00,000 पार्ट मागं माझे 3 डिफेक्टिव्ह जर पार्ट निघत असतील तर आय एम सॅटिस्फाईड, म्हणजे माझी कंपनी सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट देते. ओके, 6 सिग्माच्या पुढं मग 7 सिग्मा पण आहे, 8 सिग्मा आहे, 9 सिग्मा आहे. पण ह्याच्यामध्ये काय एवढा फरक होत जात नाही. फक्त काय होणार आहे? 7 सिग्माला 99.99996, देन 9.9999, म्हणजे असा काय एवढा डिफरन्स होणार नाही आहे. त्याच्यामुळं आपण इथं स्टॉप झालो आणि 6 सिग्मा त्यांनी जनरेट केला. ओके, मग 6 सिग्मा इज द बेस्ट ऑर 0 डिफेक्टिव्ह मेथड. ह्या 6 सिग्मा जर तुम्ही अचीव केला तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये कमी डिफेक्टिव्ह पार्ट्स
प्रोव्हाइड करताय. डिफेक्टिव्स तुमच्याकडे नाही आहेत, त्यामुळे तुम्ही क्वालिटी इम्प्रूव्ह करून तुमची जी काय इंडस्ट्री असेल ती आत्ता कॉम्पिटिशनमध्ये येऊ शकते. सो दिस इज द मेथड ऑफ सिक्स सिग्मा. आता इथं सिक्स सिग्मासाठी नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व दिलेला आहे. हे पर्सेंटेज आहे त्याचे, हे आहेत पर्सेंटेज की तुम्ही एवढा क्वालिटी प्रोडक्ट प्रोव्हाइड करत आहात. ओके, त्याचं इथे एक्झाम्पल वगैरे दिलं आहे, ते तुम्ही नंतर बघा. आता इथे एक्झाम्पल पण दिलं आहे बघा. नंबर ऑफ डिफेक्टिव्ह पर मिलियन ऑफ डिफेक्ट्स पर मिलियन ऑफ ऑपॉर्च्युनिटीज 30.23% म्हणजे एवढे डिफेक्टिव्स, हे एवढे पर मिलियनमध्ये एवढे आहेत. ओके, हे आहे 3.4. म्हणजे जसे मी मगाशी 100ला 70 सांगितले तसेच हे मिलियनमध्ये दिलेले आहेत. तर 1 मिलियनला 69,7700 हे डिफेक्टिव्ह झाले, हे डिफेक्टिव्ह झाले, हे डिफेक्टिव्ह झाले. मग सिक्स सिग्माला किती झाले? फक्त 3 पार्ट माझे काय होत आहेत? डिफेक्टिव्ह होत आहेत. म्हणून इट इज द ग्रेट ऑर क्वालिटी प्रोडक्ट. ओके, मिलियन म्हणजे काय येणार आहे तुमचं? 10 लाख. 10 लाखच्या पार्ट्स मागं तुमचे एवढे डिफेक्टिव्ह मिळाले. सो दिस इज द सिक्स सिग्मा टर्म. मग सिक्स सिग्मा म्हणजे 0 डिफेक्ट असतं, त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता. आता इथे एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे. ते एक्झाम्पल बघा की बसची ट्रान्सपोर्टेशन आहे. मग फॉर एक्झाम्पल बसचं टाईम 160 मिनिटमध्ये 4 डेज आहे. देन 170 मिनिट्स 5 डेज आहे. 180 मिनिट्स 12 डेज आहे. 190 मिनिट्स 6 डेज आहे. 200 मिनिट 3 डेज आहेत. सो विथ द हेल्प ऑफ दिस डेटा, हा जर ग्राफ काढला आपण तर हा शेप आपल्याला काय सांगतो की बस विल रीच विदिन द 180 मिनिट्स. 180 मिनिटामध्ये बस तुमची मिळणार आहे. ओके, ही तर तुम्ही व्यवस्थित बघा, त्याच्यानुसार तुम्हाला कळेल. हे डेजनुसार दिलेले, त्या डेजमध्ये 12 डेजमध्ये 180 मिनिट्स लागले, म्हणजे कमी जास्त दिवस आणि किती टाईम आहे, तर त्याच्यानुसार आपण ती सिक्स सिग्मा अचीव करू शकतो. त्याचे व्यवस्थित एक्झाम्पल दिले, ते बघा, एकदा रीड करा. ओके, आता नेक्स्ट आहे सिक्स सिग्माचे सर्टिफिकेशन्स. सर्टिफिकेशनमध्ये काय केलं जातं? बेल्ट्स प्रोव्हाइड केले जातात एम्प्लॉईला ॲज अ सर्टिफाईड म्हणून. सिक्स सिग्मा अचीव करणारे जे काय एम्प्लॉईज आहेत ते. एन एम्प्लॉई सर्टिफाईड बाय मास्टर ब्लॅक बेल्ट. मास्टर ब्लॅक बेल्ट ट्रेन्स ब्लॅक बेल्ट अँड ग्रीन बेल्ट. ज्यांच्याकडे ब्लॅक बेल्ट आणि ग्रीन बेल्ट आहे ते मास्टर बेल्टवाले ह्या 2 लोकांना शिकवतात. ओके, ट्रेन करतात, ब्लॅक बेल्टवाल्यांना आणि ग्रीन बेल्टवाल्यांना. ॲक्ट्स ॲज अ फुल टाईम सिक्स सिग्मा टेक्नॉलॉजीज. आणि फुल टाईम ते सिक्स सिग्मावरतीच काम करत असतात. मास्टर ब्लॅक बेल्ट ज्यांना आहे इंडस्ट्रीमध्ये ते. देन एम्प्लॉई सर्टिफाईड बाय ब्लॅक बेल्ट. आता ज्यांच्याकडे ब्लॅक बेल्ट आहे, इट लीड्स द प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोजेक्ट. प्रॉब्लेम सॉल्व प्रोजेक्ट कोण करतं? ब्लॅक बेल्टवाले. आणि इट ट्रेन्स द गिव्स द कोचिंग ऑफ प्रोजेक्ट टीम. प्रोजेक्ट टीम्स जे आहे त्याच्यावरती कोचिंग करतात. अँड एम्प्लॉई सर्टिफाईड बाय ग्रीन बेल्ट. ग्रीन बेल्ट कुणाकडे असतो? युजेस द सिक्स सिग्मा मेथडॉलॉजी अँड स्टॅटिस्टिकल टूल्स अँड सॉल्व द क्वालिटी रिलेटेड प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सॉल्व करणं, सिक्स सिग्मा मेथड्स यूज करणं, हे कुणाचं काम असणार आहे? ग्रीन बेल्ट. आणि ह्यांचं डेटा कलेक्शन, म्हणजे जे ब्लॅक बेल्टवाले काम करत आहेत त्यांना हे असिस्ट करण्याचं काम करतात थोडक्यात. बघा, मास्टर ब्लॅक बेल्ट ह्या ब्लॅक आणि ग्रीनवाल्यांना ट्रेन करत असतात. ब्लॅकवाले प्रॉब्लेम सॉल्विंग करत असतात, लीडर असतात. ग्रीन त्यांना असिस्ट करतात. म्हणजे जे वर्कर्स आहेत त्यांना ह्या बेल्ट्सना आपण काय करत असतो? सर्टिफाईड करत असतो. देन नेक्स्ट आहे येलो बेल्ट. पार्टिसिपेट्स ॲज अ प्रोजेक्ट टीम मेंबर. ह्याच्यात टीम मेंबर जो असतो त्याला येलो बेल्ट दिला जातो. आणि व्हाईट बेल्ट अंडरस्टँड द सिक्स सिग्मा कन्सेप्ट फ्रॉम द अवेअरनेस पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे जे काही स्टार्टिंग मेंबर्स असतील त्यांना काय दिलं जातो? व्हाईट बेल्ट. सो दिस इज द बेल्ट कन्सेप्ट. आता हा बेल्ट कन्सेप्ट जो आहे त्याचे मी यूट्यूब लिंक्स आहेत त्या शेअर करते, त्या पण तुम्ही व्यवस्थित बघा. बऱ्याच वेळेस ह्या बेल्टवरती क्वेश्चन्स असतो की हे बेल्ट्स जे आहेत, ब्लॅक बेल्ट असेल किंवा मास्टर ब्लॅक बेल्ट असेल, ग्रीन बेल्ट असेल, तर त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटी काय असतात किंवा ते काय काम करतात हे सगळं तुम्हाला त्या नोट्समध्ये मिळेल. ओके, आता सिक्स सिग्मा मेथडॉलॉजी. ह्या मेथडॉलॉजीमध्ये काय आहे तर मेनली DMAIC एक्झिस्टिंग द प्रोडक्ट्स प्रोसेस ऑर सर्व्हिसेस आणि DMADV फॉर डेव्हलपमेंट ऑफ न्यू प्रोडक्ट. जो ऑलरेडी प्रोडक्ट आहे त्याच्यासाठी ही मेथड वापरतात आणि जो नवीन प्रोडक्ट बनवायचा आहे त्याच्यासाठी ही मेथड वापरतात. त्या मेथडला काय म्हणायचं बघा? DMAIC म्हणजे काय? डिफाईन, मेजर, ॲनालाइज, इम्प्रूव्ह आणि कंट्रोल. DMAIC. डिफाईन द प्रोडक्ट और आयडेंटिफाय द नीड्स ऑफ कस्टमर. तुमचा प्रोडक्ट डिफाईन करायचा ॲज पर द कस्टमर. देन मेजर, इस्टॅब्लिश द बेस मेजरमेंट बघायचं. देन कॉस्ट कॅल्क्युलेट करायची, म्हणजे थोडक्यात कॉस्ट ही मेजर करायची. देन ॲनालाइज
ॲनालाइज द कलेक्टेड डेटा, देन इम्प्रूव्ह, त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करायची, मग चेंजेस काय करता येतील, काय करता येईल, कुठले मेथड्स यूज करता येतील ते सगळं बघायचं. आणि देन कंट्रोल. सो दिस इज द DMAIC. इट इज यूज्ड फॉर 6 सिग्मामध्ये हे यूज केलं जातं आणि हे जनरली ऑलरेडी असलेल्या प्रोडक्टवरती यूज करतात. ओके, ही झाली फर्स्ट मेथड. आता सेकंडमध्ये DMADV, डिफाईन, मेजर, ॲनालाइज, डिझाईन अँड व्हेरीफाय. DMADV, डिफाईन, प्रोडक्ट डिफाईन, देन मेजर, ॲनालाइज, म्हणजे जसं सुरुवातीला होतं तेच. आता इथं फक्त नवीन प्रोडक्ट आहे त्यामुळे डिझाईन, त्याचं डिझाईन करणं इम्पॉर्टंट आहे आणि मग ते व्हेरीफाय करणं इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज द मेथड्स फॉर द न्यू प्रोडक्ट. न्यू प्रोडक्ट असेल तर जनरली ह्या मेथडचा यूज केला जातो. ओके, सो 6 सिग्मा आज संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेल्या आपल्या ज्या टर्म्स आहेत, मी ज्या म्हटल्या तुम्हाला, ते कायझन, पोकायोग आणि 5S ह्या 3 टर्म्स राहिल्यात, त्या मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला घेईल. ओके, थँक्यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट.